चला ऐकू आलं सगळ्यांना. मध्ये थोडा वेळ ऐकू चालू नाही सर 5 मिनिट. हा, लाईट गेली होती हा तेच काय पण तिथे. कंटिन्युएशन मध्ये होतं ना. हो. बोला. गुरुजी म्हणतात की वासना का एकमात्र लक्ष्य है सुख प्राप्त करना. कारण का तर मनुष्य हा चेतन आहे. माणसाचं चेतन हे एक लक्षण आहे. म्हणून ज्ञान, ध्यान आणि समाधी यामध्ये समाविष्ट आहे. साकार हा बदलू शकत नाही. आता उदाहरण दिलं त्याच्यामध्ये आपलं बालपण आहे. बालपणामध्ये आपण आणि आपल्या मोठेपणामध्ये म्हणजे वय झाल्यानंतर याच्यामध्ये बदल होतो. तसं शरीर हे स्थूल आहे. मग आता आपले हाड वगैरे परिवर्तनशील आहेत. जड़ हड्डी में दिखता हुआ परिवर्तनशील है. आत्मा निराकार है, साकार सब परिवर्तनशील है. यह सब जानो. उसके साथ खोजी खोजी और मार्गदर्शक दोनों मिलकर चलते हैं. जन्म को भगवान ने एक रहस्य बनाया है. सारा संसार कारण और कार्य से बना है. हमारे सभी जीवन में हम ये सभी को कर्म स्वातंत्र्य भी है. हमारे पास विवेक भी है. पूर्वार्जित कर्म का असर अपने जीवन पे ऊपर पड़ रहा है. गरीब बड़ा हो सकता है और बड़ा गरीब हो सकता है. ऐसा परिवर्तनशील जीवन है. ऐसा गुरुदेव कहते हैं. जय गुरुदेव. गीता है. गीता. अजून बोला. गीता. हा बोला, अजून बोला. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. हा गुरुदेवाने अजून एक छान उदाहरण दिलं. सहजतेचं आणि आकड्यांतेचं गुरुदेव उदाहरण देतात की आपल्यामध्ये जर काही कमतरता असेल तर आपण आकडण निर्माण होते आपल्यामध्ये, वेशभूषेमध्ये, वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये, आणि ते कमतरतेची भरपाई करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपल्याकडे सर्व काही असते तेव्हा आपण सहज राहतो, सहजतेमध्ये वावरतो. जसं की एखादा श्रीमंत व्यक्ती त्याची श्रीमंती कधी दाखवत नाही, असं गुरुदेव सांगतायत. आणि गुरुदेव म्हणतायत की वासनेची लालसा सगळ्यांनाच असते, पण वासना ही चेतनेकडे जाण्याची असेल तर खूप चांगलं, असंही ते सांगतायत. आणि त्याचबरोबर गुरुदेव म्हणतायत की वैज्ञानिकांचं मत जर या बाबतीत घ्यायचं असेल तर वैज्ञानिक सुद्धा हे सांगतायत की या सृष्टीमधलं सगळं काही बदलत आहे. संपूर्ण हे बदल घडत असतात, बदलत असते. जसं की एखाद्या प्रयोगशाळेमध्ये हाडाचा सापळा जरी ठेवला तर दरवर्षी त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं कोटिंग, एक थर चढत असतो. त्याप्रमाणेच सृष्टीमधली सगळ्याच गोष्टीमध्ये बदल घडत असतात. मग आपण जिवंत इन्सान आहोत, आपल्यामध्ये परिवर्तनशीलता असते, असं गुरुदेव सांगतात. जय गुरुदेव सर. जय. अजून सांगा.
कालचं आपलं काय होतं? कालच्या ह्याच्यात काय आपण श्रवण केलं? कोणी सांगा? लालसा लालसा कमी करायची. दुनिया में संसार में हम आपल्याला आए लाल खाली लालसा दुनिया होत है. आहे. हा, त्याच्याबद्दल बोलूया. हम्म. काल गुरुजींनी सांगितलं की मनाच्या इच्छा असीमित आहेत आणि निष्क्रिय बनायचे आपल्याला. हम्म. कालचा विषय काय? निष्क्रिय बनव. निष्क्रिय बनायचं. हा, तेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की निष्क्रिय बनणं हे सोपं नाहीये. नाही. आहे का सोपं? नाही. नाही. पण ते का सोपं नाहीये? ते पण समजणं महत्वाचं आहे. का नाही सोपं आहे? सांगेल. त्यांनी सांगितलं की दातृत्व हा माणसाचा स्वभाव आहे आणि मी ते देण्यासाठी आलोय असा भाव आला की लोभ आणि लालच कमी होते आणि मग आपण निष्क्रिय होतो. म्हणजे हे आपलं कमी झालं पाहिजे. हो, पण दातृत्व हा आपला स्वभाव कारण आहे. आपण सतत हे- काही ना काही करत हा. हा. हम्म. त्याचं कारण काय आहे? तर त्याच्या मागचं महत्वाचं कारण काय कारण आहे ते आपण म्हणजे सतत काही ना काही करत असतो. हो ना, तेच करत त्याचं असतो. कारण म्हणजे रजोगुण तमोगुण आपले हा, जोपर्यंत रजोगुण आणि तमोगुण जोपर्यंत शांत होत नाही शांत होत नाही, तोपर्यंत आपण निष्क्रिय नाही होऊ शकत. तोपर्यंत अहंकार जात नाही. अहंकार जात म्हणजे- नाही, है ना? हा, बरोबर. तर मग आपल्याला करायचं काय आहे? तर आपल्यातला रजोगुण आणि तमोगुण हा शांत करायचा, आहे की नाही? हा. तमोगुण कमी झाला पाहिजे, रजोगुण शांत झाला पाहिजे. तोपर्यंत अहंकार विलीन होत नाही. आणि अहंकार विलीन झाला तरच आपण निष्क्रिय होतो, नाही तर नाही होत निष्क्रिय. निष्क्रिय होणं म्हणजे काय? की साक्षी भावानं सगळ्या गोष्टीकडे, सगळ्या घटनांकडे साक्षी भावानं जेव्हा आपण कर्म करतो तो म्हणजे निष्क्रियता आहे. म्हणजेच माझं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मी पण नाही. कुठल्याही कर्मामध्ये जे काय आपण करतो त्याच्यामध्ये मीपणा नाहीये. मी करतोय, माझं आहे, हे नाहीये. तर हे काय घडतंय आणि या घडणाऱ्या सगळ्या कर्माचा भाग मी आहे. हा भाव म्हणजे निष्क्रियतेचा भाव आहे. आता निष्क्रिय बनल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होते, तोपर्यंत नाही होत, आहे की नाही? मग आता आजच्या भागात काय सांगितलं? लालसा, आहे की नाही? लोभ, लालसा, वासना, आहे ना? हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण निष्क्रिय नाही होऊ शकत. मग आता हे होणं फार कठीण आहे. तर मग काय सांगितलंय? मग ते कठीण आहे तर याला सोपं कसं केलं? की तुम्ही वासना करा, परंतु कशाची? चैतन्याची वासना. आपलं जे अस्तित्व आहे चैतन्य, त्या चैतन्याची वासना जर आपण केली तर मग बाकीच्या सगळ्या बंधनातून आपण मुक्त होतो. कारण वासनेचा उद्देश काय आहे? सुखप्राप्ती. बरोबर आहे ना? हे तर मान्य आहे ना? प्रत्येक वासनेचा उद्देश काय आहे? सुखप्राप्ती.
सुखप्राप्तीसाठी आपल्या मागे वासना येते. तर मग आपण जर चैतन्य जे चैतन्य आहे त्या चैतन्याविषयीची वासना जर आपण त्याच्या सोबत राहण्याची वासना जर आपली असेल तर काय होईल, आपण आपल्या मूळ स्वभावामध्ये, सुख हा आपला जो मूळ स्वभाव आहे त्याच्यामध्ये आपण टिकून राहतो. नाहीतर बाकीच्या वासना कशा आहेत, त्यात पूर्ण झाल्या की पुन्हा आपण जिथे आपल्या ह्याच्यात वासना उठली होती त्या ठिकाणी पुन्हा येऊन बसतो आपण. आणि जेव्हा चैतन्याविषयीची आपल्या चैतन्याची सोबत करण्याची वासना जेव्हा आपल्यामध्ये येते तर त्यावेळेस आपण तिथून पुन्हा माघारी येत नाही, आहे की नाही? बरोबर आहे ना? तर आपल्याला काय करायचं, आपला संकल्प काय असला पाहिजे की त्या चैतन्याच्या सोबत आपल्याला राहायचं. ते जे जे आपलं अस्तित्व आहे, चैतन्य हे आपलं अस्तित्व आहे, ते सत्य आहे, त्या सत्यासोबत राहायचंय आपल्याला. बाकीचं कसं आहे, असत्य आहे. आणि मग आपल्याला सायंटिस्ट सुद्धा काय सांगतात की या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते कसं आहे, परिवर्तनशील आहे, बदलत राहते, आहे की नाही? आपलं शरीर सुद्धा बदलत राहते. आपण जे म्हणतो ठोस आहे, आपले हड्डी आहे, आपले हाडं आहेत, हे सुद्धा बदलत राहतात, है ना? आता बघा, जे सायंटिस्ट असतात तर एखादं समजा तुम्हाला मातीमधून एखादं हाड मिळालं तर त्याचं प्रयोगशाळेमध्ये संशोधन करतात. तर त्याच्यावर ते कशावरून हे करतात, तर त्याच्यामध्ये किती परिवर्तन झाले, किती बदल झाले, ह्याच्यावरून ते किती वर्षापूर्वीचं आहे हे ठरवतात. म्हणजेच काय, ह्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते कसं आहे, परिवर्तनशील आहे. आणि त्याच्यासोबत जेव्हा आपण वासना ठेवतो तेव्हा आपल्याला दुःख प्राप्त होतं. क्षणिक सुख असेल परंतु ते दुःखाचं कारण आहे. म्हणून मग काय ठेवायचं, जे सत्य आहे, चैतन्य हे आपलं सत्य आहे. आपलं अस्तित्वच काय आहे, चैतन्य हे आपले अस्तित्व आहे. आपण सगळेजण त्या एकाशी जुडलेलो आहोत. प्रत्येकामध्ये चैतन्य आहे का नाही, आहे का नाही मला सांगा? आहे ना, प्रत्येकामध्ये चैतन्य आहे ना. बाकीच्या काही गोष्टी कोणात कमी असेल, कोणाशी काही कमतरता असेल, काही असेल, परंतु चैतन्य हे प्रत्येकामध्ये आहे. आणि त्याला कुठे सुधारायची किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्याची किंवा काही करण्याची काही गरज नाहीये. आहे का काही गरज? नाहीये. फक्त जे वर आपल्या ह्याच्यामध्ये जे लेयर्स आलेले असतात, जे पडदे आलेले असतात, ते दूर सारायचे आपल्याला, आहे की नाही? म्हणून जेव्हा प्रश्न विचारला की जन्म, एखाद्याचा जन्म श्रीमंत घरामध्ये होतो आणि एखाद्याचा जन्म जो होतो तो कुठे होतो, जिथे खायला सुद्धा काही मिळत नाही अशा ठिकाणी होता. असं का? तर तिथे काय सांगितलंय, आपल्या सृष्टीचे जे 5 रहस्य आहेत त्याच्यामधलं एक रहस्य आहे ते म्हणजे जन्म रहस्य. आणि ते जर रहस्य ठेवलं नसतं तर आपण सुखी दुःखी राहिलो झालो. नसतो, दुःखी झालो असतो आपण. सगळं कळाल्यावर काय राहणार आहे आपलं, आहे की नाही? आणि मग जेव्हा आपण आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आपण, आता याच्यामध्ये कोणता भाग आहे, तर पूर्व कर्म, आपले पूर्वीचे जे संचित कर्म असतात ते कर्म, त्यानंतर आता आपण जे करतो आहोत ती कर्म. कारण आपल्याला ईश्वरानं कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यासोबत विवेक दिलेला आहे.
कोणतं कर्म करायचं आणि कोणतं नाही करायचं ह्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. बरं, नुसतं स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये विवेक दिलेला आहे. त्या विवेकानुसार कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य, कोणतं चांगलं कोणतं चांगलं नाहीये, हे सुद्धा सोबत दिलेलं आहे. म्हणून आपण जे वर्तमानामध्ये जे कर्म करतो त्याला महत्व आहे. कारण काय आहे की आपल्याला कर्मफळ सुद्धा दिलेलं आहे ना. संचित कर्म दिले, त्याच्यानंतर विवेक दिला, सोबत कर्म स्वातंत्र्य दिलं, आणि त्याच्यासोबत काय दिलं, कर्मफल सुद्धा दिलेलं आहे की नाही. आणि एक पक्क लक्षात ठेवायचं की प्रत्येक कर्माचं फळ हे आहे. मग तिथे तराजू कोणता आहे? चांगलं कर्माचं फळ चांगलं, वाईट कर्माचं फळ वाईट. कारण सृष्टीमध्ये आपण बघतो फळ जे आहेत, जसं झाड असेल त्याप्रमाणे मिळते. आंब्याचं झाड असेल तर काय मिळणार तिथं? आंबाच आंबाच मिळणार, दुसरं काय मिळेल का? नाही मिळणार, आहे की नाही. तसं कर्म जसं आहे तसं कर्मफळ सुद्धा आहे. नुसते कर्म दिलेले नाहीत, कर्मफळ सुद्धा दिलेलं आहे.